सर्वांना नमस्ते. मी मेसेज टाकल्याप्रमाणे आपल्या ग्रुपवर जो मेसेज टाकला त्याप्रमाणे आपले बुलढाणा येथे मंडळाधिकारी पदावर कार्यरत असलेले JD बंगाळे सर मंडळाधिकारी हे आज आपल्याला अर्थसाक्षरता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि सरांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आजचं ऑनलाईन सेशन घेण्याची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या लातूर जिल्ह्यातर्फे सर्व सभासदांतर्फे सरांची खूप खूप धन्यवाद मानतो की सरांनी आमची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. तर आजचं सेशन मध्ये जे काही माहिती आहे ती खरंच अत्यंत महत्त्वाची होईल अशी मला अपेक्षा आहे आणि गॅरंटी आहे, कारण मी स्वतः तो अनुभवला आहे आणि त्यामुळेच हे सेशन सर्वांसाठी उपलब्ध असावे या भावनेतून मी हे ऑनलाईन सेशन ठेवण्याचा विचार केला आणि सरांनी त्याला ऍक्सेप्ट केलेला आहे. तरी आजचं जे सेशन होणार आहे ते मुख्यतः NPS बाबत होणार आहे आणि जशी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा बरेच सभासद जरी कमी असले तरी हेच 25 सभासद किमान दुसऱ्या 50 सभासदांना याची माहिती देतील आणि हा जो एक चेन रिॲक्शन म्हणतो ना त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्वच NPS धारकांना याची माहिती मिळेल. यासाठी मी आपल्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये विनंती करतो की आपल्याला जे माहिती झाली आहे ती माहिती आपल्या इतर सभासद बांधवांना आपण सांगायची आहे. तर यानंतर मी JD सरांना विनंती करतो की आपण याची सुरुवात करावी. JD सर. धन्यवाद पवार सर. सर्वांना पहिल्यांदा मी नमस्कार म्हणजे माझा नमस्कार सांगतो. थोड्याच वेळात आमचे सचिन मंडळाधिकारी रायगड हे सुद्धा जॉईन होतील. ते जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ते कळवतोच मी. तत्पूर्वी एक विषयाची पार्श्वभूमी म्हणून काही डिक्लेरेशन करतो. मध्यंतरी काही लोक नंतर जॉईन होतील किंवा यातले काही बिचारे कामाच्या व्यस्ततेमुळे तर आज रविवार आहे, ही वेळ तर खरं पवार सर दुसऱ्या ठिकाणी बसण्याची आहे, परंतु तुम्ही इथं बसवलं हीच मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या दृष्टीने 20-25 लोक हा सुद्धा आकडा खूप मोठा आहे. त्याचं कारण आहे की चांगल्या गोष्टीची सुरुवात ही कमी लोकांपासूनच होते. बरोबर. आणि जेव्हा माउथ टू माउथ होतो सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की अविनाश पवार आणि मी अशी आमची प्रत्यक्ष समोरासमोर ओळख नाही. आमची ओळख होण्याचं म्हणजे एवढंच की आपण आर्थिक बाबतीत सजग राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे आणि ह्याच बेसवर आमची ओळख झाली. आमच्या विचारांचा एक पट्टा जुळाला आणि मग ह्या माणसाला असं वाटलं की नाही, ज्या गोष्टी 4 मला समजत आहे, ज्या 4 गोष्टी बंगाळे सरांना समजत आहे, त्याच गोष्टी आपल्या जिल्ह्यातल्या बांधवांपर्यंत जर पोहोचवल्या आणि त्यांचा जर 2 पैसे फायदा जर झाला तर तो फायदा काही मला म्हणजे बंगाळे सरांच्या घरातून किंवा पवार सरांच्या घरातून द्यायचा नाहीये, तर तो सिस्टीम मधूनच आपल्याला तो फायदा होणार आहे. तर ह्या माणसाने तो जिल्ह्यासाठी प्रयत्न केला. मी खरोखर म्हणजे तुमचेच आभार मानतो साहेब की तुम्ही हा प्रयोग केला आणि प्रयत्न केला आणि आता हे विचार आपले निदान ह्या 25-26 लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणीच असं मनावरती काही दडपण घेऊ नका की नाही समजलं तर काय करायचं, काही शब्द किचकट वगैरे वाटतील, परंतु एक शेवटचा पण अर्धा तास असा ठेवू की तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील, शंका पण आणि कुशंका पण, त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. आणखी एक डिस्क्लेमर असं आहे की ज्या काही गोष्टी मला अर्थशास्त्राच्या बाबतीत माहिती आहे किमान त्याच्यापेक्षा 2 जास्त गोष्टी अविनाश पवार सरांना माहित असतील, म्हणजे असं मला स्वतः त्यांच्याशी बोलण्यावरनं जाणवलं. परंतु शेवटी कसं आहे, घरकी मुर्गी दाल बरोबर असा प्रकार असतो की बाबा ते स्वतः लातूर जिल्ह्यातले आहे, तर बाहेरच्या माणसाने जर सांगितलं थोडंसं प्रभावशाली होईल म्हणून त्यांनी आम्हाला मोठीपणाबद्दल दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. पुढचं की आपण प्रामुख्याने NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम बद्दल बोलणार आहे. तर नॅशनल पेन्शन स्कीम किंवा नवीन पेन्शन योजनेबद्दल बोलताना किंवा न्यू पेन्शन स्कीम बद्दल बोलताना माझा बोलण्याचा दृष्टिकोन थोडासा तुम्हाला काही वेळ पॉझिटिव्ह झाली, याचा अर्थ असा अजिबात नाही की मी जुन्या पेन्शनचा विरोध करत आहे. जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे, लागू झाल्यानंतर त्याचा पहिला लाभ मी घेणार आहे, बरोबर आहे. परंतु नवीन पेन्शन किंवा NPS बद्दल ज्या काही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे त्याच आपल्या गोष्टी आपल्या लोकांना माहित नाही, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे आपण जुन्या पेन्शनच्या नावाखाली एवढे भावनिक आहे, इतके भावनिक आहे की आपल्याला नवीन मध्ये काय चांगलं काय वाईट, माझा पैसा वाढणार आहे का कमी होणार आहे, या गोष्टीबद्दल आपण बिलकुल आलंभित नाही आणि त्याच्याकडे तयार नाही. साधारणतः मागच्या 2 वर्षापासून हा सगळा प्रवास चालू झाला की नवीन पेन्शन योजनेमध्ये कसा आपला पैसा वाढेल, आणि तो प्रवास चालू झाल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की काही लोकांना याचा फायदा व्हायला लागला आणि मग ठरवलं की फायदा व्हायला लागला तर ही चळवळ 4 लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सर पान पुढचं घ्या. तर मी तुमच्यासारखाच होतो. 2 वर्षापर्यंत अगदी किती इन्क्रीमेंट लागले काय लागेल याचा अजिबात विचार करत नव्हतो. जोपर्यंत तुम्ही तुमचं उत्पन्न, तुमच्या गरजा, त्यातून होणारी तुमची बचत आणि बचतीनंतर गुंतवणूक याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही आर्थिक साक्षर झाले असं म्हणता येणार नाही. सर पुढे या. चला आता आपला जो मूळ विषय आहे तो NPS बद्दल आपण बोलणार आहे. म्हणजे ह्या विषयाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हा त्याच्या माझा बेसिक दृष्टिकोन आहे. नुसतं दृष्टिकोन नाही तर तुम्हाला 2 पैसे NPSच्या माध्यमातून शिल्लक कसे मिळतील हाही देण्याचा प्रयत्न आहे. परत डिस्क्लेमर करतो की मी जुन्या पेन्शनचा विरोधक नाही. जुनी पेन्शन लागू झाली तर मी पहिल्यांदा घेईन, परंतु मी ह्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला तुम्हाला थोडक्यात सांगतो. की जेव्हा मला कोणीतरी सांगितलं की म्युच्युअल फंड चालू करा, मग मी म्युच्युअल फंडच्या शोधामध्ये लागलो. मी म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करायला लागलो. पैसे गुंतवणूक करताना मला असं जाणवायला लागलं की आता मला एक नवीन म्युच्युअल फंड चालू करायचा 2000चा, तर 2000 रुपये कुठे ऍडजस्ट करायचे. आणि मग एक दिवस असं बसल्या पगार स्लिप बघितली आणि पगार स्लिप बघितल्यानंतर असं कळालं की दर महिन्याला माझे साधारणतः 14 ते 15 हजार रुपये NPS मध्ये चालले. मित्रांनो, आपण म्हणतो NPSचा हप्ता कट झाला, ऍक्च्युली NPS मध्ये जी काही तुमची दर महिन्याला 10,000, 15,000, 12,000 तुमच्या टप्प्यानुसार जी काही रक्कम जाते ही सुद्धा तुमची एक प्रकारे गुंतवणूक आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं की आतापर्यंत आपण NPSच्या पैशाकडे गुंतवणूक म्हणून अजिबात बघितलेलं नाही. बऱ्याच लोकांचा भ्रम आहे की NPSचा पैसा हा शेअर मार्केटमध्येच गुंतवला जातो, परंतु तेही फार मिथ्य आहे. म्हणजे तेही आपल्याला कसं काय मिथ्य ते पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. सर पुढे या.
आता ही साधारणतः एनपीएस ची पार्श्वभूमी आहे. हे 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे लोक जॉईन झाले त्यांना सुरुवातीला डीसीपीएस म्हणजे अंशदायी निवृत्ती वेतन योजना त्या ठिकाणी लागू होती. ती सुरुवातीला राज्य शासनाचीच योजना त्याच्यामध्ये लागू होती. परंतु 2014ला आपण ही जी काही डीसीपीएस आहे ती एनपीएस मध्ये म्हणजे जी केंद्र शासनाची स्कीम आहे नॅशनल पेन्शन स्कीम त्याच्यामध्ये ती समाविष्ट झाली. म्हणजे 2014 पर्यंत आपण डीसीपीएस मध्ये होतो, 2014 नंतर आपण एनपीएस मध्ये गेलो. आता हे इथं का सांगतो तुम्हाला, अजूनही काही लोकांचे डीसीपीएस चे क्रेडिट मिसिंग आहे. आता क्रेडिट मिसिंग म्हणजे काय याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे तुमच्या पगारातनं तो हप्ता कटला गेला, परंतु तो तुमचा आता एनपीएस मध्ये जमा झालेलाच नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या एनपीएस ला लॉग इन केलं पाहिजे की माझे डीसीपीएस मध्ये किती पैसे होते, माझे किती पैसे कपात झाले आणि इकडे ते किती वर्ग झाले. तुमच्या सेवार्थामध्ये तुम्हाला R3 नावाचा रिपोर्ट निघतो, त्याच्यात पण न्यू R3 निघतो. त्याच्यामध्ये तुमचे किती क्रेडिट मिसिंग आहे हे मात्र तुम्हाला शोधून मिळेल. जर कोणाचे क्रेडिट मिसिंग असतील तर तुम्ही तुमच्या तहसीलदारामार्फत जिल्हा ट्रेझरी ऑफिसकडे अर्ज करू शकता. तिथून तुम्हाला ते परत त्या ठिकाणी मिळू शकतं. हा एवढा सांगायचा तात्पर्याचा पार्ट आहे. ओके, आता आपलं जे काही एनपीएस मध्ये गुंतवणूक होते दर महिन्याला किंवा माझं एनपीएसचं काय चाललेलं आहे त्यासाठी त्यांनी आपल्याला एक खाता नंबर दिलेला आहे, त्याला आपण प्राण म्हणतो. आता तुमच्यापैकी तर पहिल्यांदा आज हे टास्क आहे की तुमच्याकडे स्वतःचा प्राण नंबर आहे का, जे नवीन पेन्शनवाले असतील ते. जर प्राण नंबर असेल तर तुम्ही प्राणच्या ऍपमध्ये लॉग इन केलं आहे का ते एकदा चेक करून घ्या. आणि तुमची किती रक्कम कपात होते ते पण चेक करा, किती रक्कम जमा झाली ते सुद्धा तुम्ही ह्या निमित्ताने चेक करा. सर नेक्स्ट. आता प्राणमध्ये लॉग इन केल्यानंतर किंवा प्राणच्या बाबतीत काय गोंधळ होऊ शकतो हे पवार सर त्यांचं उदाहरण तुम्हाला त्यांच्या शब्दात थोड्या वेळा सांगतील किंवा किती लोकांना माहिती आहे ते सांगा सर, म्हणजे थोडंसं त्यांनाही समजेल. ओके, मी 2 मिनिटात माझा जे प्रॉब्लेम झाला होता ते सांगतो. तर माझं जॉईनिंग आहे 2016ची, परंतु माझ्यासोबतच एका लिपिकाची जॉईनिंग झाली होती आणि माझे जे काही प्राणचे कट होतात म्हणजे आपले जे पैसे कट होतात दर मंथली ते त्या क्लर्कच्या खात्यामध्ये वर्ग झाले होते. म्हणजे त्या क्लर्कचे 2 प्राण किट तयार झाले होते, पण माझं एकही प्राण किट तयार झालं नव्हतं. आणि मला जवळपास नोकरी लागल्यानंतर 2 वर्षानंतर कळालं की प्राण किट असते आणि त्याचे आपले कट होते आपल्या खात्यामध्ये जमा होतात. आणि 2 वर्षानंतर चौकशी केल्यानंतर त्याच्या पुढे 2 वर्ष लागले माझं एक सेपरेट प्राण खातं तयार करायला आणि त्याचे कट होती म्हणजे जे काही आपले डिडक्शन्स असतात मंथली. म्हणजे जॉईनिंग 16चे आणि मे 2022 मध्ये माझ्या खात्यामध्ये मागच्या 6 वर्षाचे 16 ते 22 जे डिडक्शन आहेत ते वर्ग झाले लातूरच्या ट्रेझरी ऑफिसमधून. म्हणजे मला ते 6 वर्षामधले 4 वर्ष जवळपास त्याचा फॉलोअप घ्यावा लागला, कारण अवघड प्रोसेस आहे. माझं ऑलरेडी प्राण तयार झालं होतं, पण ती लिंकिंग जी आहे ते त्या लिपिकाच्या ह्याच्याशी झाली होती खात्याशी. आणि अशी अडचण मला जवळपास 2 वर्षानंतर लक्षात आली. तर बऱ्याच जणांना प्राण किट सापडत नाही आपली, आणि सापडली तर आपण ते फॉलो बघत नाही की आपले डिडक्शन बरोबर झालेत का वगैरे. तर या निमित्त सर तर सांगतील, पण माझा हा स्वतःवर झालेला अनुभव आहे. सर कंटिन्यू करा प्लीज. आता पवार सरांनी जेव्हा सांगितलं तर म्हणजे सरांच्या अगोदरही आता याचं ऑनलाईन 4th-5th सेशन आहे किंवा आधी दादाराव कांबळे आणि आम्ही एकाच तालुक्यामध्ये होतो, खूप म्हणजे जिवलग मित्र आहे आम्ही. जेव्हा आम्ही याच्यावरती सेशन घेतलं पवार सर, तर प्राणकिट बद्दल लोक प्राणकिट आलं होतं काहीतरी हिरव्या रंगाचं, ते आता कुठं ठेवलं काय माहित नाही बुवा. म्हणजे बऱ्याच लोकांना प्राणकिट सापडत नाही. तर प्राण नंबर ज्यांना आतापर्यंत माहित नसेल असं कोणी आहे का की बाबा प्राणकिट अजून बघितलंच नाही किंवा प्राणकिट घेऊन लॉग इन केलंच नाही, असं कोणी आहे का एनपीएस चे आपलं लॉग इन केलं नाही असेल तर प्रांजलपणे सांगा. सर मी कधी लॉग इन आणखी नाही केलं. ओके, काय अडचण नाही. साहेब तुम्ही सांगणारे खरे एकटेच आहात, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात बाकी लोकांनी केलं असेल, परंतु इतर महाराष्ट्रामध्ये मात्र भयावह परिस्थिती आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी अजून ते लॉग इन केलं नाही. लॉग इन करणारा एकच वर्ग आहे तो म्हणजे शिक्षक वर्ग. प्रामुख्याने लॉग इन करतो ते चेक करतो, आपण मात्र ते करत नाही. तर सर माझी विनंती तुम्हाला, तुमचा प्राण नंबर तुमच्याकडे घरी आहे माहिती तुम्हाला? हो आहे सर. म्हणजे सर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जसं आपण लोकांना सांगतो माझी शेती माझा सातबारा मीच म्हणून माझा पीक पेरा ईपीक ऍप डाउनलोड करा, तसं तुम्ही आपलं एनपीएस ऍप आहे तुमच्या प्ले स्टोरला उपलब्ध आहे. वाटल्यास पवार सर लिंक शेअर करते ग्रुपला, ते ऍप डाउनलोड करा, त्याच्यावर तुमचा प्राण नंबर टाका आणि तिथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात एकूण रक्कम किती जमा हे सुद्धा समजेल. बाकीच्यांसाठी पण ही सूचना. जर एखाद्याचं प्राण किट हरवलं असेल तर ते सुद्धा तुम्ही नाममात्र काहीतरी 100 रुपये फीस आहे, जिल्हा ट्रेझरी मध्ये भरून तुम्ही त्याची डुप्लिकेट कॉपी काढू शकता. चला आता पुढे जाऊ. आता एनपीएस मध्ये आपली साधारणतः किती रक्कम जमा होते, तर 2019 पूर्वी आपलं जे काही मूळ वेतन आहे प्लस महागाई भत्ता. आता मूळ वेतन म्हणजे काय, आपलं बेसिक प्लस आपला महागाई भत्ता जो सध्या झालेला आहे 50%. म्हणजे माझं बेसिक आहे समजा 43,000 रुपये काहीतरी समथिंग, प्लस त्याच्यात महागाई भत्ता 50% म्हणजे 22,000 काहीतरी समथिंग, एवढं माझं मूळ वेतन आणि महागाई भत्ता आहे. तर सुरुवातीपासून याच्या 10% रक्कम कर्मचाऱ्याची आणि 10% रक्कम शासनाची ही त्या एनपीएसच्या अकाउंटला वर्ग व्हायची. म्हणजे जर विचार केला तर माझ्या बेसिकच्या आणि महागाई भत्त्याच्या 20% रक्कम ही जायची, 10% माझे 10% सरकारची. आता पुढे जे काही आपलं एनपीएसचं आंदोलन चाललं याची केंद्र सरकारने पण दखल घेतली, राज्य सरकारने पण दखल घेतली आणि जे आपलं काही 10% कॉन्ट्रीब्युशन आहे ते 10%च ठेवलं. परंतु सरकारकडून जे काही 10% रक्कम येत होती ती मात्र 14% वाढवली. म्हणजे 2019 पर्यंत 20% रक्कम जात होती, 2019 नंतर मात्र जवळजवळ 24% रक्कम आपली त्या खात्यामध्ये जायला लागली, तुमचं बेसिक आणि तुमचा महागाई भत्त्याच्या. सर पुढे ज्या काही महिला मंडळ जॉईन असतील कृपया थोडा स्वयंपाक उशिरा झाला तरी चालेल, भाऊजींना माझं नाव सांगून द्या किंवा तुमच्या त्या मेहुण्यांनी सालकांनी सांगितलं की उशिरा स्वयंपाक करा. साधारणतः 24% रक्कम जी जाते ती कुठे जाते, तर आता तुम्ही ऍप जर ओपन केलं किंवा बघितलं असेल तर साधारणतः LIC पेन्शन फंड, SBI पेन्शन फंड आणि UTI पेन्शन फंड या 3 फंडामध्ये आपली रक्कम जाते.
शपथ सांगतो तुम्हाला, आपण ही सुद्धा तसदी घेतली नाही की ती LIC मध्येच का जाते, SBI मध्येच का जाते, UTI मध्येच का जाते, हे सुद्धा आपण बघण्याचा त्रास घेतलेला नाही. आता काय होतं की ही 24% रक्कम तुमची LIC, SBI, UTI मध्ये जाते, UTI मध्ये जाते. तुम्ही जर लॉग इन केलं असेल तर त्याचं प्रमाण असतं 33%, 33%, 33%, 33%, 33, 34, 34. मग LIC, SBI, UTI ही त्यांच्याकडे होते रक्कम, हा पेन्शन फंड आहे. ही SBI बँकेत जात नाही, ही LIC जात नाही, UTI मध्ये जात नाही. तर SBI चा पेन्शन फंड आहे, LIC चा पेन्शन फंड आहे आणि UTI चा पेन्शन फंड आहे. तिथे रक्कम जमा होते, तिथून ती इतर ठिकाणी गुंतवणूक केली जाते. मग कुठे गुंतवणूक केली जाते, तर याचा जो काही शासन GR आहे तर साधारणतः 55% रक्कम यांना 55% रक्कम ही गव्हर्नमेंट बॉन्ड मध्येच गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. आता गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा RBI बॉन्ड तुम्ही काहीतरी माहित असेल, साधारणतः सरकारला किंवा RBI ला जेव्हा पैसा लागतो तेव्हा ते बॉन्ड विक्रीला काढतात आणि त्या बॉन्डवरती आपल्याला रिटर्न देतात. त्या बॉन्डवरचे रिटर्न साधारणतः 6, 7, 8% असतात मुदतीनुसार. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, साधारणतः 35% रक्कम मात्र ही कॉर्पोरेट सेक्टरला कर्ज देण्यामध्ये वापरली जाते आणि उरलेली 15% रक्कम फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते. बऱ्याच जण धिंडोरा पिटतात की शेअर मार्केट लिंकिंग आहे, शेअर मार्केट लिंकिंग आहे. अरे बाबा, 85% रक्कम ही गव्हर्नमेंट बॉन्ड आणि कॉर्पोरेट डेट मध्ये चालली, फक्त 15% शेअर मार्केटमध्ये चालली. परंतु हे दुर्दैव आहे की तेच बऱ्याच लोकांना हे माहित नाही. आणि मग काय होतं, हे पेन्शन फंड गव्हर्नमेंट बॉन्ड खरेदी करतात, हे पेन्शन फंड कॉर्पोरेट क्षेत्राला कर्ज देतात आणि 15% रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणार. यातून जो काही परतावा मिळतो त्यातून ते आपल्याला ती रक्कम देत असतात आणि त्यातून आपल्याला ती रक्कम थोड्याफार प्रमाणात वाढताना दिसते. सर नेक्स्ट. आता बघा, हा साधारणतः तक्ता आहे, तुम्ही झूम करूनही तुमच्या मोबाईलवर बघू शकता. वरती SBI, LIC, UTI आहे. तर ह्या पेन्शन फंडनी मागच्या 3 वर्ष, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्ष याच्यामध्ये दिलेले रिटर्न आहे. तर आपण साधारणतः शेवटचा बघू. सिन्स इन्सेप्शन नावाचा ऑप्शन आहे, म्हणजे हा फंड चालू झाल्यापासून यांनी आपल्याला किती रिटर्न दिले. तर साधारणतः सगळ्यांचे रिटर्न हे 9% ते 9.5% दरम्यान आहे. मग आता परत इथं आपण महागाई दरावरती आलो. बघा, इथं टॉप होल्डिंग आहे. टॉप होल्डिंग म्हणजे काय, GSE, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड म्हणजे सगळ्यांच्या टॉप होल्डिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड आहे. मग परत आपण इथे जर आलो, सगळ्यात खालचं बघा, एक बेंचमार्क म्हणून एक तक्ता दिलेला आहे, स्कीम बेंचमार्क. तर 10 वर्षाचा बेंचमार्क आहे 9.93 आणि यांचं साधारणतः 9.94, 9.90, 9.85 म्हणजे यांनी बेंचमार्कला पार केलेले. म्हणजे तात्पर्य काय की तुमची महागाई इथे वाढते आहे साधारणतः 5%, कधी 7% आणि तुमचा NPS चा पैसा वाढतो आहे साधारणतः 9%. म्हणजे तुमच्या महागाई दरापेक्षा तो फक्त 4% किंवा 2% ह्या पद्धतीने तो वाढतोय आणि मला ते काही मान्य नाहीये, परंतु याची मांडणी काही कुठे होताना मला दिसत नाही. सर नेक्स्ट. हे इथंच ते तुम्हाला परतावा दिलेला आहे की साधारणतः 9 ते 9.5% आपल्याला ह्या पेन्शन फंड मधून परतावा मिळतो. बरोबर आहे. काही प्रमाणात हा परतावा शेअर मार्केटशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो कधी कमी जास्त होण्याची शक्यता असते, कधी जास्त होतो, कधी कमी होतो. सर नेक्स्ट. या पुढे या. चला, आता सर हे झालं सगळं, परतावा मिळतो, 9% मिळतो, तो जास्त मिळाला पाहिजे वगैरे. परंतु आता तो जास्त कसा मिळवायचा याच्याबद्दल काय आहे, तर याच्याबद्दलच्याच काही गोष्टी आपण इथं प्रामुख्याने बघणार आहोत की जास्त परतावा मिळाला पाहिजे. हे सगळं मान्य झालं, पण तो परतावा मिळवायचा कसा बाबा, म्हणजे हे तर आपल्याला कळायला पाहिजे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने किंवा आपली जी काही पेन्शन फंड रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्याला आपण PFRDA म्हणतो, ती ऑलरेडी केंद्र केलेली. तर ही PFRDA यांनी 2019ला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन फंड बदलण्याची सुविधा दिलेली. आता पेन्शन फंड म्हणजे काय की जसं तुमचा पैसा UTIच्या पेन्शन फंड मध्ये जमा होतो तसे तुम्हाला पेन्शन फंड पण बदलता येतील आणि स्कीम पण बदलता येतील. ही सुविधा साधारणतः 2019ला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. मग राज्य सरकारचं काय, तर 2019 पासून ते 2022 जवळजवळ 3 वर्षाचा कालखंड गेला आणि 2022ला मग आपल्या राज्य सरकारने निर्णय घेतला 30 सप्टेंबर 2022ला की आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पण ज्यांना सेवार्थ ID लागू आहे त्यांना शालार्थ ID म्हणजे शिक्षण विभागाला अजून हे लागू झालेलं नाही, तर त्यांना त्यांचा पेन्शन फंड आणि पेन्शन स्कीम हे सुद्धा बदलता येतील. आता त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू. सर नेक्स्ट. आता बघा, एवढे पेन्शन फंड आहेत. SBI तर जुनाच आहे, LIC आहे, UTI आहे, हे झाले सार्वजनिक म्हणजे सरकारी कंपन्यांचे पेन्शन फंड. याच्या व्यतिरिक्त SDFC पेन्शन फंड हा पण आहे, ICICI पेन्शन फंड आहे, कोटक महिंद्रा आहे, आदित्य बिर्ला आहे, टाटा आहे, मॅक्स लाईफ आहे आणि ऍक्सिस पेन्शन फंड, एवढे नवीन पेन्शन फंड ऍड झाले. हे पेन्शन फंड ऍड होण्याचा फायदा काय झाला तुम्हाला सांगतो, किंवा PFRDA ने हे करण्याचा फायदा काय झाला की पूर्वी 3 पेन्शन फंडची मक्तेदारी होती सरकारी कर्मचाऱ्यांच्या पैशावरती. आता हे वेगवेगळे फंड ऍड झाल्यामुळे त्यांच्यामध्ये पण स्पर्धा तयार झाली ना. जसं आपल्याकडे एक सजा घेण्यासाठी जर कॉम्पिटिशन नसेल, एकच तलाठी एका सजेला असेल तर SD ऑफिसला काही चक्रा मारायची गरज नाही. परंतु एका सजेला जर आणखी 2-3 लोक असतील तर शेवटी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती आणि काय वाढतं ते काही मी तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. तर इथे काय झालं की ह्या पेन्शन फंड मध्ये एक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्शन फंड ऍड झाले आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये संबंधित जो सबस्क्रायबर आहे म्हणजे आपण आहे त्याला जास्त परतावा कसा मिळेल याची एक चढवड चालू झाली आणि यातनंच आपल्याला कसा परतावा मिळतो त्याबद्दल आपण बोलणार आहे. मग आपल्याला आता पेन्शन फंड पण बदलता येतो, पेन्शन स्कीम पण बदलता येते, पण याच्यासाठी आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरनं, तुमच्या लॅपटॉपवरनं घर बसल्या हे सगळं बदलू शकता. सर नेक्स्ट पुढे. सर पुढे घ्या. तर काय आहे की आपलं जे NPS चं ऍप आहे
ते असेल किंवा एनपीएस ची वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण प्राण नंबर टाकून लॉग इन करू शकतो. तिथून आपलं पेन्शन फंड आणि पेन्शनचा विकल्प आपण त्यामध्ये तो बदलू शकतो. परंतु आता पेन्शन फंड आणि त्याची जी स्कीम आहे ती बदलण्यापूर्वी त्याच्या परताव्याचा आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी बोलणार आहे. सर पुढे आता पहिल्यांदा कोणकोणते पेन्शन विकल्प आपल्याला उपलब्ध आहे. तर पहिला आहे निर्धारित केलेली स्कीम किंवा त्याला स्टँडर्ड असा शब्द आहे किंवा त्याला आपण डिफॉल्ट स्कीम म्हणतो. म्हणजे जेव्हा केव्हा आपण आपल्या वेबसाईटवर लॉग इन करतो तेव्हा तुम्हाला स्कीम चेंज मध्ये स्टँडर्ड, ऍक्टिव्ह आणि ऍटो अशी नावं दिसतात. स्टँडर्ड म्हणजे काय, तर राज्य सरकारने, केंद्र सरकारने ठरवून दिलेली स्कीम. म्हणजे मी जेव्हा आपलं एनपीएस अकाउंट उघडलं जातं तेव्हा तुम्हाला विचारलं जात नाही की तुमचा पैसा कुठे टाकायचा आहे, तर तो ऑटोमॅटिक डिफॉल्टली तो कुठे टाकला जातो, तो एसबीआय, यूटीआय, एलआयसी ही झाली तुमची स्टँडर्ड स्कीम. म्हणजे तुम्ही सध्या ज्यांनी बदल केला नाही ते सध्या कुठे आहे, सगळे स्टँडर्ड किंवा डिफॉल्ट स्कीम मध्ये समाविष्ट आहेत. आता त्याच्याशिवाय ऍक्टिव्ह स्कीम एक ऑप्शन दिलेला आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय, एखाद्याला वाटलं की मला अजिबात रिस्कच घ्यायची नाहीये, मला काही बाबा हे टक्केवारीच्या भाषेमध्ये पडायचं नाहीये, मला आपला सुरक्षित पैसा पाहिजे, कमी वाढ झाली तरी चालेल, त्याच्यासाठी ऍक्टिव्ह स्कीम आहे. ऍक्टिव्ह स्कीम मध्ये काय होतं की तुमचा 100% पैसा गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्डमध्ये जातो. तिथून तुम्हाला साधारणतः 6 ते 7% रिटर्न मिळतो. तो फिक्स रिटर्न आहे. जर एखाद्याला वाटेल तर तुम्ही ते निवडू शकता. परंतु माझा प्रेफरन्स तुम्ही ऍक्टिव्ह स्कीम निवडण्यासाठी नाहीये, स्टँडर्ड साठी पण नाहीये. आपला प्रेफरन्स हा खाली आहे ज्याचं नाव आहे ऑटो चॉईस लाईफ सायकल फंड किंवा ऑटो चॉईस LC25 आणि LC50. आता स्टँडर्ड ज्याच्यामध्ये सध्या तुम्ही आहात ते आपल्याला कंटिन्यू ठेवायचं नाहीये. ऍक्टिव्ह ज्याच्यामध्ये 100% पैसा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जाणार आहे त्याच्यातही आपल्याला ठेवायचं नाही, आपल्याला जास्त परतावा पाहिजे म्हणून आपण ऑटो नावाचा जो ऑप्शन आहे तो निवडणार आहे. आता ऑटो मध्ये 2 पार्ट आहे, एक आहे LC25 आणि एक आहे तुमचा LC50. आता LC25 आणि LC50 ही काय कन्सेप्ट आहे की साधारणतः तुम्ही ऑटो चॉईस हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमचा पैसा हा 3 ठिकाणी डिवाइड होणार. 3 ठिकाणी त्यांना पण मर्यादा दिलेल्या आहेत. 3 ठिकाण कोणते आहेत, एक आहे ई, सी आणि जी. आता ECG काय प्रकार आहे हा, ई फॉर इक्विटी, सी फॉर कॉर्पोरेट बॉन्ड आणि जी फॉर गव्हर्नमेंट बॉन्ड. आता इक्विटी काय कन्सेप्ट आहे की जेव्हा तुमचा पैसा, जसं आपण एखादा एसआयपी चालू करतो तर एसआयपी हा बऱ्यापैकी इक्विटी बेस असतात, म्हणजे आपला पैसा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये टाकला जातो आणि त्यातून येणारे रिटर्न आपल्याला मिळतात. तर इक्विटी मधलं तुमचं पोर्शन तुम्ही ऑटो मध्ये वाढू शकता. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये किती असावं आणि कॉर्पोरेट डेट मध्ये किती असावं याचं प्रमाण निर्धारित करणारे हा कन्सेप्ट आहे LC25 आणि LC50. एक 2च मिनिटात फक्त ते कन्सेप्ट समजून घ्या. 25 म्हणजे काय आणि 50 म्हणजे काय. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत, जोपर्यंत तुमच्या मनगटात ताकद आहे, अंगात बळ आहे, मग तुम्ही म्हणाल 35 नंतर कमी झालं का मनगटातलं बळ, नाही कमी नाही झालं, थोडंफार कमी नक्की होतं. म्हणून लोक म्हणतात 40 नंतर थकवा वगैरे जाणवतो. साधारण त्याचं तात्पर्य काय लॉजिक की वयाच्या 35 नंतर माणसाची थोडी रिस्क घेण्याची क्षमता कमी होते, लग्न झालेलं असतं, मुलं बाळ झालेली असतात, त्यामुळे माणूस फारसं काही रिस्क घेण्याच्या मानसिकतेत नसतो. मग की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत LC50 मध्ये काय होतं की तुमचा 50% पैसा हा इक्विटीमध्ये जातो. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत 50% पैसा हा इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये जातो. तुमचा 20% पैसा हा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये जातो आणि 30% पैसा हा तुमचा कॉर्पोरेट डेट किंवा कॉर्पोरेट बॉन्डमध्ये जातो. आता बघा, वयाचे 35 वर्ष, 50% पैसा इक्विटी, 50%, 20% गव्हर्नमेंट, 30% कॉर्पोरेट. मग तुम्ही म्हणणार 36व्या वर्षी काय होतं, हो 36व्या वर्षी असं होतं, इक्विटी मधला शेअर तुमच्या वाढणाऱ्या प्रत्येक वर्षाला 2% कमी होतो. म्हणजे इक्विटीमध्ये 48%, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये हे 2% ऍड होतात, म्हणजे 20चे 22 होतील आणि कॉर्पोरेट मधले तुमचा 1% कमी होतो, म्हणजे तो होतो 29%. म्हणजे काय, 36व्या वर्षी तुमचं पोर्शन असं असतं, इक्विटीमध्ये 48, गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये 23 आणि कॉर्पोरेटमध्ये तुमचं 29. तुमच्या दरवर्षी जसं जसं वय वाढतं तसं तसं इक्विटीतला शेअर हा तुमचा 2% कमी होतो. आता हा झाला पार्ट तुमचा LC50चा. मग LC25 काय प्रकार आहे, सेम. एखाद्याला वाटलं नाही इक्विटीमध्ये मला 50% पैसा जास्त वाटतोय बाबा, तर मी 25 निवडलं तर काय होईल, हेच वयाच्या 35व्या वर्षापर्यंत इक्विटीमध्ये 25% आणि उरलेले 75% गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेटमध्ये. तरी आपण LC25 प्रिफर करत नाही, कारण आपल्याला जो वाढीव परतावा मिळतो तो LC50 मध्येच मिळतो. पुढे चार्ट आपण बघू. सर या पुढे. आता बघा, हा तक्ता जर तुम्ही झूम करून बघितला, कृपया माझ्यासाठी झूम करून बघा, तुम्हाला दिसेल की LC25 मध्ये 35व्या वर्षापर्यंत 25%, 45%, 30%, नंतर दर वर्षाला 1% कमी होत जातो आणि ते 3% तुमच्या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये वाढत जातात. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत तुमचा इक्विटी मधला पोर्शन राहतो फक्त 5%, सी मध्ये राहतो 5% आणि गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये मात्र तुमचा जातो 90%. म्हणजे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तुमची रिस्क कमी केली जाते. सर पुढे. आता बघा, सेम LC50 पण झूम करून बघा. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्हाला 50% दिसेल, नंतर 30%, नंतर 20% आणि नंतर तुम्हाला मात्र हे प्रमाण साधारणतः दरवर्षी, हा यस बरं झालं तुम्ही रेश मारली, साधारणतः तुम्हाला ते प्रमाण कमी 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 झालेलं दिसेल. तर मी माझं टार्गेट सांगतो तुम्हाला, मी 51व्या वर्षापर्यंत LC50 मध्ये राहणार आहे जर नवीन पेन्शन राहिली तर, आणि 51व्या वर्षानंतर मात्र मी परत माझ्या स्टँडर्ड स्कीम मध्ये जाणार आहे. जाता येतं का, तो जाता येतं का, जाता येतं कारण इक्विटी मधलं पोर्शन नंतर 51 वर्षानंतर 2% कमी होते, म्हणजे ते 15% पण कमी होते, त्यामुळे मी परत स्टँडर्ड मध्ये जाणार आहे. सर नेक्स्ट. चला, आता हाही तक्ता तुम्ही झूम करून बघायला काही हरकत नाही. आता याच्यामध्ये बघा, पिवळ्या रंगाने तुमच्या स्कीम लिहिलेल्या आहे, स्कीम ई, सी आणि जी. तर पहिली आहे तुमची स्कीम ई. जर साधारणतः आपण स्कीम ई आतापर्यंत निवडली असती तर स्कीम ई ने तुम्हाला काय रिटर्न दिले असते, तर पहिलाच जो काही तक्ता आडवा बघा, सिन्स इन्सेप्शन मध्ये बघा,
तुम्हाला 12%, 11%, 9%, 13%, 14%, 12%, 11%, 12%, 10%, 12% दिसत आहे. किंवा तुम्ही जर 10 वर्षाचा कालखंड बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणे दिसतं. येण्याचा अर्थ काय की तो फंडला अजून तेवढे वर्ष पूर्ण झालेले नाही. म्हणून जिथून लागू आहे 14%, 13%, 13%, 14%, 14%. आता परत मी मूळ तुम्हाला कोणाला तरी प्रश्न विचारतो, कोणीतरी अनम्यूट होऊन इंटरॅक्ट व्हा, की जेव्हा आपण स्टँडर्ड स्कीम मधलं LIC, UTI आणि SBI मधले रिटर्न बघितले होते ते तुम्हाला साधारणतः किती दिसले होते? एक 9%, 9.5%. पवार सरने बोलत आहे ना? नाही सर, मी नाही बोलत. व्हेरी गुड. चला साहेब, तुमचं खरंच अभिनंदन. 9-9.5% दिसले. आता बघा, म्हणजे तुमचे 100% पैसा जो काही गुंतवणूक होतोय त्याला 9 ते 9.5% पर्यंत रिटर्न मिळत आहे. जर मी इथं ऑटो LC50 निवडला आणि माझा जो काही 50% वयानुसार पोर्शन आहे तो जर इक्विटी मध्ये गेला तर त्याला इथं तुम्हाला किती रिटर्न मिळताना दिसत आहे? एक 12% आसपास आहे सर. 12%च्या आसपास आहे, बरोबर आहे. हो हो. म्हणजे साधारणतः तुमचे रिटर्न किती टक्क्याने वाढले? 3%. 3% वाढले. या फायद्याबद्दल कधी विचार केला होता का आपण? नाही कधी नाही. येस. त्याच्या खाली ओळ बघा की हे सगळे पेन्शन फंड संपल्यानंतर खाली बेंचमार्क रिटर्न म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे बघा. दिसतोय का सगळ्यांना? हो सर, दिसतोय सर. आता बेंचमार्क म्हणजे काय की ह्या पेन्शन फंडनी साधारणतः किती रिटर्न दिले पाहिजे? तर बघा, 10 वर्षाचा बेंचमार्क आहे 14%. दिसतोय का 14%? अविनाश सर त्याला काहीतरी करा, हो बोल काहीतरी आळगळ. माऊस ठीक दिसतोय आहे, का सर? 14%. हात दिसतोय बघा 14%. हा, yes. म्हणजे PFRDचं म्हणणं की ह्या पेन्शन फंडने 10 वर्षामध्ये 14% रिटर्न दिला पाहिजे होता. त्यातले काही फंड, एकच फंड 14% पर्यंत पोहोचलाय, बाकी फंड मात्र 13 त्यात जवळपास जाण्याचा प्रयत्न केलाय. सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, आपण रेग्युलर 9-9.5% मध्ये खेळतोय आणि इथं तुमचा जो काही पैसा इक्विटी मध्ये जाणार आहे तो मात्र तुम्हाला साधारणतः 13 ते 14% पर्यंत मागच्या 10 वर्षात रिटर्न देतोय. म्हणजे तुमच्या रेग्युलर रिटर्न पेक्षा साधारणतः 4 ते 5% रक्कम ही शिल्लक मिळते. आणि मग ही रक्कम माझ्या तलाट्याला किंवा माझ्या कर्मचाऱ्याला का शिल्लक मिळू नये याचा आपण या ठिकाणी विचार करू. आता खाली बघा, तुम्हाला C आणि G मधली पण रिटर्न दिलेले आहे की उरलेला जो 50% पैसा जातोय त्याचे काय रिटर्न आहे? तर 8%, 9% दिसत आहे, 8%, 9% दिसत आहे. म्हणजे जर मी ऑटो LC50 निवडली तर माझ्या अर्ध्या पैशाचा रिटर्न हा डायरेक्ट साधारणतः 3 ते 4% आजच मला वाढायला सुरुवात होणार आहे. सांगायचं तात्पर्य हे. सर नेक्स्ट. आता याच्यापेक्षा आणखी ढोबळमानाने बघा, चला एखाद्याला वाटलं हे नाही समजते मला बाबा, आता हे लय ते तक्ता लय झालं, तर हे स्कीम ईचे रिटर्न आहे. कृपया सगळ्यांनी हा चार्ट झूम करून बघा. बघा, पहिलाच आहे बेंचमार्क 14.12 10 वर्षाचा. याच्यामध्ये HDFC पेन्शन फंडने 14.16 दिलेलं आहे, ICICI 13.85, कोटक 13.84, 13.6, 13.39, 13.70. हे तुम्हाला, आता हे मी स्वतः घरातून बनवलेले नाही, NPS Trust ORG म्हणून वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची. इथं हे सगळे आकडे आणि हे सगळे तुम्ही अगदी आताही, म्हणजे ही सेशन संपल्यानंतर जर तुम्ही NPS रिटर्न म्हणून गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हेच बार दिसतील. त्यातली तुम्ही स्कीम कॅटेगरी चेंज करू शकता, तुम्ही तर वर्ष बदलू शकता. म्हणजे साधारणतः तुमचे जे रिटर्न आहे 9% वरून 14% वरती जाण्याचा जो काही प्रवास आहे आपला, म्हणजे तुमचा महागाई दर आहे 5 ते 6% आणि आपल्याला तुमचा NPS चा पैसा साधारणतः 13 ते 14% जर वाढला तर आपण निश्चित महागाई दराच्या दुप्पट, अगदी काही वेळेस तिप्पट पण जाऊ शकतो. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. नेक्स्ट. आता हे 10 वर्षाचे रिटर्न आहे. हे सिन्स इन्सेप्शनचे रिटर्न बघा, म्हणजे आतापासून लागू, म्हणजे जेव्हापासून फंड चालू झाला, जे जुने फंड आहेत त्यांचे रिटर्न चांगले आहेत, नवीन फंड आहेत त्यांचे रिटर्न तुम्हाला कमी दिसतील. सिन्स इन्सेप्शन म्हणजे फंड चालू झाल्यापासून. त्यामुळे शक्यतो आपण असाच फंड निवडतो की जो फंड जुना आहे, ज्या फंडला साधारणतः 10 वर्ष झालेले आहेत त्यालाच आपण शक्यतो प्राधान्य देतो. पुढे हे C आणि G चं रिटर्न आहे. पुढे चला, मग आता सरांनी, तर बंगाळे सरांनी सांगितलं हे रिटर्न, टक्केवारीची भाषा तर मला काही समजली नाही बाबा ही सगळी. तर नक्की परताव्यामध्ये काय फरक पडतो, तर हे मी तुम्हाला, म्हणजे स्कीम बदलल्यानंतर आणि पेन्शन फंड बदलल्यानंतर काय फरक पडतो. अविनाश सर, मी जी इमेज टाकली तुम्हाला ती एकदा दाखवा, म्हणजे एकदम शॉर्टकट मध्ये त्यांना दाखवू. आणि कृपया ही इमेज सर्वांनी झूम करून बघावी. आतापर्यंत तुम्हाला असं कोणी दाखवलं नसेल आणि मला नाही वाटत तो योग तुम्हाला कधी येईल. याच्यामध्ये हे कोलाज केलेले रिटर्न आहेत. वरती एका कर्मचाऱ्याचे, खाली एका कर्मचाऱ्याचे, कोणीतरी रिप्लाय द्या. दिसतंय का तुम्हाला झूम केल्यानंतर? हो, दिसते सर. येस सर, दिसतंय. दिसतंय. ओके, ठीक. येस. आता बघा, वरती जो कर्मचारी आहे तो तुमच्या माझ्यासारखा नॉर्मल कर्मचारी, सरकारी कर्मचारी, रोज सजीवर जाणे, खातेदारांची गप्पा टप्पा मारणे, NPS चा पैसा कट होतोय. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला स्कीम 1, 2, 3 काय नाव दिसत आहेत? पहिल्यामध्ये SBI पेन्शन फंड, UTI रिटायरमेंट सोल्युशन पेन्शन फंड. बरोबर. वरती बघा, करंट स्कीम प्रेफरन्स, खाली स्कीम चॉईस काय दिसते? ICICI प्रुडेन्शियल पेन्शन. नाही. वरच्या याच्यात डिफॉल्ट स्कीम आहे. बरोबर. बाकीच्यांनी पण बघून घ्या. आता डिफॉल्ट म्हणजे स्टँडर्ड, जे आपल्याला गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले. आता चला खाली या. खालच्या तक्त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट समरी आहे. इन्व्हेस्टमेंट समरीमध्ये व्हॅल्यू ऑफ युअर होल्डिंग किती दिसते तुम्हाला? नाही, वरच्याच बघा, खालच्याकडे नका जाऊ. 22,48,000.
22,48,000 बरोबर आहे. Yes. पुढे तुम्हाला टोटल कॉन्ट्रीब्युशन इन युअर अकाउंट 14,17,000. ह्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 14,17,000 बरोबर आहे. येस. Yes, sir. पुढे याला झालेला जो गेन आहे तो तुम्हाला डी मध्ये दिसतोय. टोटल नोशनल गेन लॉस ऑन 1 ऑगस्ट 2024 अगदी ताजं आहे, 8 दिवसापूर्वीचं. किती गेन झालेला किती दिसतोय तुम्हाला? 8,30,000. 8,30,000. पुढे XIRR नावाचा शब्द आहे. XIRR म्हणजे काय? त्याला शुद्ध मराठीमध्ये CAGR म्हणतात. आता हे XIRR समजलं नाही, CAGR काय डोक्यात टाकले आणि दिवाळी भाऊनी. CAGR म्हणजे काय? कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न. म्हणजे वार्षिक यांना किती दराने रिटर्न मिळाला? किती टक्के दराने रिटर्न मिळाला यांना? 9.13. 2.10. 9. अविनाश सर सोडून बाकीच्यांनी सांगा, म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे. बरोबर आहे. Yes. आता हे स्टेटमेंट आहे माझ्यासोबत जॉईन झालेल्या कर्मचारी योगिता हरी निहाळदे. त्या सध्या चोपड्या तालुक्यात कार्यरत आहेत. मी त्यांची परवानगी घेऊनच ते स्टेटमेंट कॉपी केलेलं आहे. आणि माझ्यासोबत जॉईन झालेल्या कर्मचारी आहे त्यांचं ते स्टेटमेंट बघून मग म्हणजे मला कंपॅरिझन करायचं होतं की माझ्या त्यांच्यात काय फरक पडला. बरोबर आहे. त्यांचे आकडे तुम्ही बघितले कुठेतरी वहीवरती नोट डाऊन करून ठेवा. 9.13% त्यांचा रिटर्न आहे आणि त्यांचे 8,30,000 रुपये वाढलेले त्यांच्या रिटर्नवर. चला आता आणखी नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युशन किती दिसत आहे त्यांचे? ए नंतरचा चार्ट आहे, ए नंतरचा बघा 121. बरोबर आहे का? आता चला खालचं जे स्टेटमेंट आहे ते माझं आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्कीम चॉईस काय दिसते? मॉडरेट ऑटो चॉईस. मॉडरेट ऑटो चॉईस त्यांची होती डिफॉल्ट, माझी मॉडरेट ऑटो चॉईस. आता बघा इथे स्कीमचे ऑप्शन काय दिसत आहे? 1, 2, 3. Oh, ICICI प्रुडेन्शियल पेन्शन फंड स्कीम. हा पुढे वाचा. स्कीमच्या पुढे काय आहे? ई टायर 1. हा ई टायर 1, सी टायर 1, जी टायर 1. आता ईच्या पुढे किती पर्सेंटेज आहे? 48, 29 आणि 23. येस, व्हेरी गुड, थँक्यू साहेब. म्हणजे बघा मी जे तुम्हाला ECG जो प्रकार सांगितला होता ना, आता वरती मॅडमच्या याच्यामध्ये तुम्हाला ECG दिसतंय का? नाही. त्याच्यावर तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट दिसत असेल, SG म्हणतो आपण ज्याला. इथे मात्र माझं हे तुम्हाला आणि त्यांचं पर्सेंटेज आहे 33, 33, 34. माझं 48, 19, 23. तुमचं सगळ्यांचं वरचं दिसत असेल. माझं आणि अविनाश पवारांचं खालचं वेगळं दिसतंय. चला आता पुढे येऊ आपण. आता माझी होल्डिंग किती आहे? 24,70,000. मॅडमची किती होती? 22,48. 22,48. काही फरक दिसतोय? थोडं भरायचं, जास्त नाही. 2 लाखाचा. किती होतंय? अरे हा 2 2 लाख. लाखाचा. तुमच्या भाषेत 2 लाख थोडेफार आहे का? चला मला तरी देऊन टाका. पवार सर, लातूर जिल्ह्यात 2 लाख थोडेफार आहे. असं विनोदाचा भाग आहे. नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युशन बघा, माझे 130 आहे. त्यांचे किती आहेत? 121 आहेत. एक तर मॅडम माझ्या सोबतच जॉईनिंग आहेत. माझ्या अगदी 1-2 महिने मागे पुढे असतील. त्यांच्या माझ्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये 9चा फरक आहे. याचा अर्थ सरळ सरळ त्यांचे 5 ते 6 कॉन्ट्रीब्युशन मिसिंग आहेत पवार सर. येस. पहिला फरक हा बघा बरं का. दुसरं आता बघा प्युअर आपण कॉन्ट्रीब्युशन वर येऊ. इथं झाली होल्डिंग. आता बघा कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे 14,17,000 आणि माझं किती आहे? 14,46. म्हणजे आमची जी म्हणजे आमच्या दोघांकडनं शासनाला जी जमा झालेली रक्कम आहे त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? आता इथं थोडाफार फरक आहे. कितीचा फरक आहे? एक 40,000चा. 30,000. 30,000. हो. म्हणजे आमच्या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये फक्त 30,000चा फरक आहे बरं का. सगळ्यांनी हे उदाहरण म्हणजे बघा बाकीचं आतापर्यंत थेरॉटिकल होतं. आता हे आपण प्रॅक्टिकलवर आलो. 30,000चा फरक आहे. पुढे आपण डी मध्ये जाऊ. आता डी मध्ये सर आले डी मध्ये त्यांचं गेन किती दिसतंय? 8,30,000 दिसतो मॅडमचा. आणि माझं किती आहे? 10,00,000. म्हणजे आमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये फक्त 30,000चा फरक आहे. मात्र आमचं जे काही टोटल गेन आहे, जो काही पैसा वाढला, याच्यामधला फरक मात्र हा डायरेक्ट 2 लाखाचा आहे. लाखापेक्षा जास्त. बरोबर आहे. Yes, sir. म्हणजे मूळ वाढ आहे ती 2 लाखापेक्षा जास्त आहे. पण जी प्युअर वाढ जी आहे ती मात्र 2 लाखाच्या जवळपास आहे. 1,94,000 आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर का? बरोबर सर. आता याचा XIRR बघा. मॅडमचा होता 9.13 आणि माझा किती आहे? 10.5. येस. चला थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी इंटरॅक्ट केलं, मला आनंद वाटला. आता मॅडम आणि माझ्यामध्ये जो काही फरक निर्माण झाला हा साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती वर्षात तयार झाला पाहिजे? हे 2 लाख किती वर्षात वाढले असतील माझे? बोला बघा, आपण चर्चा करतो कारण हे तुम्हाला म्हणजे पचणं लय कठीण आहे. 4 वर्षामध्ये झाले असतील सर ते. 4 वर्षामध्ये. व्हेरी गुड, बरोबर आहे. चला काय हरकत नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला अत्यानंद होतो, दादाराव याचे साक्षीदार आहेत. आम्ही सगळ्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये बदल केला होता. आज काय चालू आहे? ऑगस्ट 2024. म्हणजे फक्त 1 वर्ष सुद्धा आहे. 1 वर्षामध्ये. 1 वर्ष नाही साहेब, आता फक्त 11वा महिना चालू आहे. येस येस. त्याच्यात परत सांगतो तुम्हाला, माझे मागच्या 2 पगाराचे कॉन्ट्रीब्युशन जमा व्हायचे बाकी आहेत. अच्छा. म्हणजे हे मागच्या 9 महिन्यातलंच फलित आहे. किंवा आपण सरासरी धरू की मागच्या 10 महिन्यातली ही वाढ आहे. 10 महिन्यात साहेब मॅडमपेक्षा माझे किती रुपये वाढले जास्त? 2 लाख रुपये. दर महिन्याला किती रुपये वाढले?
20,000 रुपये वाढले सर. 20,000 रुपये वाढले. आता बघा, जे टक्केवारीची जी भाषा बोललो ना आपण, महागाई महागाई, आणि तुम्हाला ते वाटलं हे काय टक्के लावले, 9.13 आणि 10.5 साधारणतः 1 ते 1.25% फरक आहे. आणि हा 1 ते 1.25% म्हणजे डायरेक्ट 2 लाख आज माझ्या भाषेमध्ये. बरोबर आहे का? सर बरोबर आहे सर. म्हणजे मी तर तुम्हाला पुढच्या 10 वर्षातले 4 ते 5% शिल्लक वाढ करण्याबद्दल बोलतोय. बरोबर आहे. आज ही वाढ एका वर्षात 1% गेली तर 2 लाख वाढले. जर मॅडमनी म्हणजे आजही मॅडमनी जर बदल नाही केला आणि जर आपल्या दुर्दैवानं नवीन पेन्शन योजनाच कंटिन्यू राहिली तर मी मॅडम पेक्षा माझे कोटी रुपये जास्त होतील. कोटी. मी लाख नाही सांगत, निदान 1 ते 1.5 कोटी रुपये शिल्लक बनतील जर एका वर्षामध्ये 2 लाख. आता हे 2 लाख काय काम करतात? आता हे 2 लाख माझ्या परत मूळ अमाऊंट मध्ये ऍड होतील आणि याच्यावरती माझा सीएजीआर चालू होतो. सीएजीआर म्हणजे काय? ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये चक्रवाढ व्याज म्हणतो, म्हणजे व्याजावर व्याज. विषय कळाला का तुम्हाला? हो बरोबर आहे सर. यस. आणि हे सगळं तलाट्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. हीच माझी आणि पवार सरांची तळमळ. म्हणून हा सगळा खटाटोप, हा जो प्रपंच आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला. ऑलरेडी तुमच्या जिल्ह्यातल्या काही तलाट्यांनी आमचं एक सेशन झालं होतं, त्याच्यामध्ये यस कंपाऊंडिंग, फार सुंदर शब्द टाकला कोणीतरी, यस उत्तम जाधव सरांनी टाकलाय. कंपाऊंडिंग आपण ज्याला म्हणतो, तुम्ही एसआयपी करता सर बहुतेक, त्याच्यामुळे तुम्हाला तो शब्द फार सुंदर सुचला. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता मला सांगा, तुम्हाला बदल करायला आवडेल का? यस Yes. नक्कीच सर. आता बदल कसा करायचा सर? मूळ पीपीटी मध्ये जा सर एकदा पवार सर. तर बदल करण्यासाठी कुठल्या सरकारी कार्यालयात जायचं नाही, तुम्ही तुमच्या याला तो बदल करू शकता. आपण पीपीटी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. घ्या सर पुढे. हे जुने आकडे म्हणून तुम्हाला दाखवले नाही बरं का. हा, आता ते बेंच मार्कला आपण एकदा सर समजून घेऊ. आता बेंच मार्क म्हणजे काय, की जेव्हा एखादा पेन्शन फंड म्हणा किंवा एखादा म्युच्युअल फंड लागू होतो, चालू होतो, तेव्हा त्याला सेबीने बेंच मार्क कंपल्सरी केलेले. आता बेंच मार्क म्हणजे काय, तर त्या पेन्शन फंडने किंवा त्या एसआयपी फंडने साधारणतः किती टक्के रिटर्न द्यायला पाहिजे. म्हणजे एखादा मुलगा पास होण्यासाठी 35% जसे बंधनकारक आहे, तसा तो बेंच मार्क आहे. आणि बेंच मार्कचं काय महत्व आहे आपल्याला, तर समजा आज मी स्कीम बदलली, पेन्शन फंड बदलला, आणि मला वाटलं वर्ष 2 वर्ष 3 वर्ष थांबल्यानंतर ह्या बेंच मार्क पेक्षा कमी देतोय, म्हणजे हा अंडर परफॉर्मन्स करतोय. अंडर परफॉर्मन्स करणे म्हणजे काय, तर तो बेंच मार्क पेक्षा कमी रिटर्न देतोय, तर आपण त्याला बदलू शकतो. सगळ्यात पहिलं बदलायची कशी ते नंतर सांगतो. पण समजा तुम्हाला वाटलं की मी आज बदल केला आहे आणि याच्यात अडकून पडलो, अजिबात घाबरू नका. तुम्हाला पेन्शन फंड प्रत्येक आर्थिक वर्षात एकदा बदलता येतो. उदाहरण, मी 1 एप्रिल पूर्वी जो पेन्शन फंड निवडला होता तो एचडीएफसी होता, आणि मला 1 एप्रिल मध्ये अभ्यास करताना असं जाणवलं की एचडीएफसी पेक्षा आयसीआयसीआय चांगला रिटर्न देतोय. मी 1 एप्रिल नंतर आयसीआयसीआय बदललेला आहे. या पीपीटी मध्ये माझा तुम्हाला एचडीएफसी निवडलेला दिसेल, सध्या मात्र मी आयसीआयसीआय दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही दर वर्षाला एकदा पेन्शन फंड बदलू शकता. दर वर्षाला बदलण्याच्या भानगडीत पडू नका. तो आउट परफॉर्मन्स करतोय का अंडर परफॉर्मन्स करतोय हे बेंच मार्क करून, आणि हे कुठं कळतं, ते वेबसाईटवरच कळतं आपल्याला. आपल्याला काही डोकं लावायची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही स्कीम वर्षातून 2दा चेंज करू शकता. आता स्कीम काय भानगड आहे, तर समजा तुम्ही ऑटो एलसी 50 निवडली, तर 50च्या ऐवजी तुम्ही 25 निवडू शकता. किंवा एखाद्याला वाटलं नाही माझी सरकारी स्कीम बरी होती स्टँडर्ड, तर तुम्ही परत स्टँडर्ड सुद्धा निवडू शकता. त्यामुळे अजिबात घाबरू नका, अजिबात टेन्शन घेऊ नका की हे बदलल्यानंतर काय होईल. तुम्ही आपला ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरती तुमचा प्राण नंबर टाका. सर पुढे हे अशा पद्धतीने ऍप दिसतं. हे बघा, आता आणखी मजा, परत याला झूम करा सर, आपल्या मोबाईलला झूम करा. माझी होल्डिंग किती दिसते, माझंच नाव दिसतंय का? कोणीतरी सांगा प्लीज. हो बरोबर हो, आहे. हो. माझं नाव दिसतंय. दिसते. हा, तुम्हाला हे असं कोणी, हे मी माझे गुरु विठोबा पाटील यासिन तडवी यांच्याकडनं शिकलोय की गुंतवणुकीच्या बाबतीत गुंतवणूक ही लफड्यासारखी करायची नाही. सॉरी टू से, लफड्यासारखी म्हणजे काय, की जसं लफडे आपण चोरून लपून करतो, गुंतवणूक अजिबात तशी करायची नाही. ती अशी सांगून ठोकून 4 लोकांना सांगून करायची, जेणेकरून काय होतं, लागले. फसला असेल अगोदरचा जर एखाद्यामध्ये फसला असेल तर तो आपल्याला सांगतो की भाऊ इथे खड्डा आहे, तू तिकडे जाऊ नको. आणि माझ्या या गुरुंनी मला सांगितलं की जे काय ते खुली तिजोरी सारखं दाखवायचं. बघा इथं तारीख काय दिसते तुम्हाला, 3 सप्टेंबर 2023. 3 सप्टेंबर 2023. किती रुपये होते? 19,12,000 दिसले का वरती? हो हो. येस, 19,12. आणि आता मागच्या 1 ऑगस्टचं स्टेटमेंट तुम्हाला किती लाखाचं दाखवलं माझं? 24 लाख. 24,70,000. किती वाढले साहेब? 5 लाख रुपये. तुम्ही लाखातच बोलता भाषेत, तुम्ही आकडे परफेक्ट सांगत जा. म्हणजे मला मी परफेक्ट सांगायला शिकलो होता. 5,58,000 वाढले साहेब. किती वाढले? 5,58,000. या 5,58,000 ही झाली माझी ढोबळ वाढ. बरोबर आहे. बरं, किती महिन्यामध्ये? 11 महिन्यामध्ये माझी ढोबळ वाढ झाली 5 लाख. मी माझ्याशी तुलना केली, पूर्वी मॅडमशी तुलना करून सांगितलं तुम्हाला, मी माझ्याशी केली. ढोबळ वाढ आहे 5,58,000. आता 5,58,000 मध्ये माझंही स्वतःचं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन होतं ना, बरोबर आहे का? आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एसबीआय युटीआय दिसत असतील. मी बदल करताना स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता, दिसते का तुम्हाला एसबीआय युटीआय एलआयसी? हो. येस, 5,58,000. मागच्या 10 महिन्यामध्ये माझे 15,000 प्रमाणे साधारणतः 1.5 लाख रुपये याच्यामध्ये जमा झाले असे गृहीत धरतो मी. बरोबर. 9 महिन्याचे झाले 1,35,000. 5.58 वजा 1.35 साधारणतः माझी 4,23 वाढ आहे. किती? 4,23,000. आता परत मी प्रश्न विचारतो तुम्हाला, मग माझ्या मागच्या 11 महिन्यात किती टक्के वाढ झाली?
सॉरी सर, थोडी परीक्षा घेतो पण ते गरजेचं आहे, म्हणजे ते नाही समजलं तर मग काहीच उपयोग नाही. टक्केवारीत वाढ सांगा मला किती झाली माझी. जवळपास 20%. व्हेरी गुड. आणखी कोणी सांगू शकतंय? बस सरांनी 20% कसे काढले ते तरी सांगा त्यांना, म्हणजे बाकीच्यांना समजेल ते सर at least. 20 लाख धरली डोबळ म्हणा अमाऊंट. 4 Very good. बघा 4 लाख बरोबर झाले. बघा वाढ म्हणजे काय की माझी मूळ मुद्दल होती 19,12,000. आपण सीएजीआर का कंपाऊंड म्हणालो, चक्रवाढ व्याज म्हणालो, बरोबर आहे. मग 19,12,000च्या तुलनेत माझी किती वाढ झाली? 4,23,000. मी माझं कॉन्ट्रीब्युशन मायनस केलं बरं का 5 अकाउंट मधून. म्हणजे 19,12,000च्या अगेन्स्ट माझे 4,23,000 वाढले. सरळ आपल्या गणिती भाषेत 4,23,000 भागिले 19,12,000 इंटू 100 हे जर केलं तर माझी वाढ आहे 22%. किती टक्के? मी तर तुम्हाला 13-14% आणलं होतं, पण मागच्या 11 महिन्यामध्ये माझा पैसा 22% वाढला. ऐकून थोडंसं तुम्हाला धक्का बसतोय का सर? आश्चर्य वाटतंय का? नक्कीच सर. येस. चला सर पुढे. तुम्हाला असं हे वरती दिसेल लॉग इन केल्यानंतर. सर पुढे या. चला आता काय करायचं की वरती आपल्या डाव्या हाताला 3 रेष आहे बघा, होम वरतीच. तुम्ही ऍप मध्ये डाउनलोड करा, तुमचं नाव वगैरे दिसेल. ते नाव दिसल्यानंतर साधारणतः होम आहे, अकाउंट डिटेल आहे, व्हर्च्युअल आयडी आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, रिसेंट कॉन्ट्रीब्युशन आहे. इथं स्कीम चेंज हा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. स्कीम चेंज अविनाश सर त्याला थोडा हायलाइट करून दाखवा यांना. स्कीम चेंज बघा, स्कीम चेंज आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. नेक्स्ट सर पुढे. स्कीम चेंज केल्यानंतर तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल. असं काहीतरी म्हणजे तेच करंट स्कीम प्रेफरन्स स्टँडर्ड. आता वरती टायर 1 टायर 2 काय प्रकार आहे? तर सरकारी कर्मचाऱ्यांना टायर 1 लागू आहे. जर खाजगी व्यक्ती म्हणून गुंतवणूक करायची असेल तुम्ही टायर 2 मध्ये करू शकता. अगदी आपल्या सुद्धा कर्मचाऱ्यांनी टायर 2 मध्ये काम चालू केलेलं आहे. ज्यांनी मोहसिन शेख यांचं नावाकडे असेल, ब्लॉग आहे त्यांचा, ते टायर 2 मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. माझे बरेच मित्र करतात. टायर 2 मध्ये तर LC75 हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे 75% पैसा इक्विटी मध्ये जातो आणि उरलेला गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड आणि कॉर्पोरेट डेट मध्ये जातो. तुम्हाला या अशा पद्धतीने दिसेल. आता बघा SBI LIC UTI संपल्यानंतर खाली एक सूचना येते बघा, स्कीम कॅन बी चेंज 2 टाइम अँड PFM कॅन चेंज 1 टाइम इन फायनान्शियल इयर. म्हणजे स्कीम वर्षातून 2दा आणि पेन्शन फंड वर्षातून किती वेळा चेंज करता येतो? एकदा चेंज करता येतो. करंट स्कीम प्रेफरन्स चेंज काउंट, स्कीम चेंज 0, PFM 0. म्हणजे त्यावेळेस माझं चेंज झालेलंच नव्हतं. मी आपला तोच धोपट मार्ग चालू होता. पुढे येतं डू यू वॉन्ट टू चेंज युअर करंट स्कीम प्रेफरन्स. ते तुम्हाला विचारतं बदलायचंय का? तर आपण चेंजच्या बटनावरती क्लिक करायचं. सर पुढे चला. चेंजच्या बटनावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला 3 पर्याय दिसतात, ज्याच्यावरती आपण बोललो ऑटो, ऍक्टिव्ह आणि स्टँडर्ड. बरोबर आहे. स्टँडर्ड म्हणजे जी गव्हर्नमेंटने ठरवून दिलेली आहे ते वरती दिसते बघा, करंट स्कीम प्रेफरन्स टाइप स्टँडर्ड. ऍक्टिव्ह जिथे 100% पैसे गव्हर्नमेंट सिक्युरिटी बॉन्ड मध्ये जाणार आहे आणि आपण बसणार आहे ऑटो मध्ये. सर पुढे. त्यामुळे ऑटो वरती क्लिक करायचं. ऑटो मध्ये बघा हे 2 पर्याय तुम्हाला इथे दिसतील. झूम करून बघा. मॉडरेट ऑटो चॉईस LC50 आणि कन्झर्वेटिव्ह ऑटो चॉईस LC25. यातला आपण मात्र LC50 हा पर्याय, हा प्रेफरन्स या ठिकाणी निवडणार आहे. सर पुढे. आता मी तो ऑटो निवडला. ऑटो निवडल्यानंतर मॉडरेट ऑटो निवडला, LC50 निवडला. त्यावेळेस मी SDFC निवडला होता बघा. SDFC 100% आला. तो इथे मला OTP मागतो. सर थोडं खाली घ्या एकदा. नाही म्हणजे याच्या अगोदरचं पान दाखवा. हा आता बघा याच्यामध्येच वरती हे दिसतं, पण खाली जे काही झाकले गेलेलं आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट युअर सब स्कीम प्रेफरन्स टाइप मध्ये ह्या 2 आल्या आणि सिलेक्ट PFM त्याच्यामध्ये तुम्हाला हे 10 पेन्शन फंड आहे त्याचे नाव येतील. LIC, UTI, SBI, SDFC, कोटक, टाटा, बिर्ला जे येतील ते, ICICI. सर पुढे. त्याच्यामध्ये त्यावेळेस मी SDFC निवडलं होतं. हा येस. थँक्यू. व्हेरी गुड. पुढे सर. SDFC निवडलं, तो तुम्हाला OTP मागतो. तुम्ही तो OTP टाकायचा, सबमिट OTP म्हणायचं आणि सबमिट OTP म्हणल्यानंतर काय मेसेज येतो बघा सर, दाखवा शेवटचं. हा मग तुम्ही OTP सबमिट केला की ते न्यू स्कीम प्रेफरन्स ऑटो, मॉडरेट ऑटो चॉईस LC50, SDFC पेन्शन फंड मॅनेजमेंट कंपनी 100%, एक्नॉलेजमेंटचे नंबर, स्कीम चेंज रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड. म्हणजे तुमचा बदल नोंदवलेला आहे. हा बदल तुमच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, म्हणजे साधारणतः 3 दिवस धरतात ते, T+3 म्हणतात ते, म्हणजे साधारणतः 4थ्या-5व्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये तो, ज्या ठिकाणी LIC, SBI, UTI आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते SDFC किंवा ICICI जो तुम्ही निवडाल, E, C आणि G या 3 तुम्हाला ते दिसायला लागतील. सर नेक्स्ट. हा ठीक आहे. ओके. फायद्यामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला ते दाखवलं जे काही दाखवायचं होतं ते. तर अशा पद्धतीने जो काही आपला NPS जो भाग आहे त्याच्यामध्ये म्हणजे दर महिन्याला आपली 10 ते 15,000 रुपये रक्कम कपात होते. पण ती रक्कम कुठं चालली, काय चालली याच्याकडे आपण अजिबात बघायला तयार नाही. आणि ते न बघितल्यामुळे साधारणतः जे काही तुम्ही एवढे ते 34-35 लोक आहेत ज्यांनी बदललं नसेल, त्यांनी साधारणतः मागच्या वर्षभरामध्ये ऑलरेडी लाखापासून तर 2 लाखापर्यंतच्या या ठिकाणी लॉस केलेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एवढं या ठिकाणी मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो. हा NPS संबंधातला भाग होता. त्यामुळे तुमच्या हातात मोबाईल आहे, बटन आहे. तुम्हाला जर स्वतःहून वाटलं तर आमचं काम आहे तुम्हाला ते सांगणं, पवार सरांचं काम आहे माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, सांगणं काम आहे. आता काही लोकांना वाटेल इथं रिस्क आहे, इक्विटीमध्ये 50% शेअर चालला, मार्केट बिर्केट बुडालं तर काय होईल बाबा.
तर कोरोना झाला, देश बुडाला नाही, देश परत त्यातून वरती आला. इव्हन इक्विटीमध्ये हे फंड कुठे गुंतवणूक करतात हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने दाखवू शकतो आणि ते तुम्हाला दिसेल. भारतातल्या जे काही टॉप मोस्टच्या 15-20 कंपन्या आहेत, रिलायन्स आहे, एचडीएफसी आहे, आयसीआयसीआय आहे, त्याच्यामध्येच ते फंड गुंतवणूक करतात आणि त्यातून ते आपल्याला परतावा देतात. आता जर एखाद्याला रिस्क वाटत असेल तर सगळ्यांनी कृपया माफ करा, मी थोडंसं वाक्य बोलतो आणि हे बोलल्याशिवाय म्हणजे मला ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आपल्या सजेवर जाऊन, गावावर जाऊन, ऑफिसमध्ये जाऊन खातेदाराकडनं 500 रुपयात घेण्यात रिस्क आहे का पेन्शन फंड बदलण्यात रिस्क आहे, हा पण याचा विचार केला पाहिजे. ते 500 रुपये 1000 घेताना मनामध्ये कायम भीती असते की बाबा मला म्हणजे माझ्यावरती काही गंडांतर आलं तर ती खरी रिस्क आहे का गुंतवणूक करणं ही रिस्क आहे, हा पण याच्यात समजलं पाहिजे. त्यामुळे आपण जी रिस्क घेतोय ती कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. ऑलरेडी याची सुरुवात मी ज्या तालुक्यात होतो, मी आणि दादाराव कांबळे जे आता लातूर तालुक्यामध्ये सध्या तलाठी म्हणून कार्यरत आहे, तर आमच्या तालुक्यात ही सुरुवात 2022 लाच झाली. पण पहिल्या वर्षी आम्ही 4-5 जणांनीच बदललं, बाकीच्या लोकांनी बदललं नाही. मागच्या वर्षी आम्ही सप्टेंबर महिन्यात दन सगळ्यांचे मोबाईल हातात घेतले आणि सगळ्यांचे पेन्शन फंड आम्ही त्या ठिकाणी बदलून टाकले. याच्यात मित्रांनो कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. या सगळ्या मागचा माझा दृष्टिकोन एकच आहे की तलाट्याच्या हातातला पांढरा पैसा कसा वाढला पाहिजे. म्हणजे ज्यांच्याकडनं मी शिकलो ते विठोबा पाटील म्हणतात की मला काळा पैसा तर 1 रुपया नको, परंतु दर दिवसाला माझ्या खात्यामध्ये 100-200 रुपये व्हाईट मनी जरी वाढला, जो प्युअर आहे की जो ताट मानेने मी दाखवू शकतो. मी तुम्हाला माझे 24 लाख 19 लाख दाखवू शकलो कारण ते व्हाईट मनी मध्ये म्हणून मी ते दाखवू शकलो. आता एनपीएस मधल्या बदला संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असली तर पवार सर माझा नंबर तुम्हाला देतील किंवा त्यांना स्वतः पण यातल्या सगळ्या गोष्टी मी आता आहे, फक्त त्यांनी ते मला मोठेपणा देऊन सांगायला सांगितलं. तुम्ही त्यांच्याकडनं ते विचारून घेऊ शकता. अडचण आली त्यांना फोन करा, मला फोन करा, पण आवर्जून बदल करा आणि तुमचं स्टेटमेंट काढून ठेवा आणि तुम्ही 1 वर्षाने 6 महिन्याने चेक करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या याच्यात वाढ झालेली 100% दिसेल म्हणजे दिसेल. आता पुढचा भाग, आपल्या आर्थिक दृष्टिकोनामध्ये आपला आर्थिक दृष्टिकोन एकदम गदळ आहे, गदळ म्हणजे एकदम वंगाळ आहे. त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी काही पुस्तकं आपण वाचली पाहिजे, ती तुमच्या इथे स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यामध्ये मॉर्गन हाऊजेलचं एक सायकोलॉजी ऑफ मनी फार सुंदर पुस्तक आहे. नंतर रॉबर्ट किओस्कीचं एक रिच डॅड पुअर डॅड आहे आणि ह्या दोघांचा संगम म्हणून एक सकाळने प्रफुल्ल वानखेडेंचं पुस्तक काढलेलं आहे, गोष्ट पैशा पाण्याची. ऑलरेडी काही लोकांनी वाचलं असेल, ज्यांनी वाचलं नसेल कृपया यातलं एखादं तरी पुस्तक वाचा किंवा तुम्ही वाचा. किंवा तुमच्यापैकी कोणीतरी तुमच्या घरातल्या मुलांना वाचायला द्या, जेणेकरून काय होईल की त्यांच्या ज्ञानामध्ये सुद्धा या निमित्ताने भर पडेल आणि आपल्या आयुष्याला एक चाकोरीबद्ध लागेल. मित्रांनो, गुंतवणुकीतून मला एवढं काही समाधान मिळालंय की मला आता माझा पगार हाच माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्यातनंच मी माझा पैसा कसा वाढवायचा आहे त्याला म्हणतो आपण वेल्थ मेकर. म्हणजे माझ्या पैशातनंच माझा पैसा कसा वाढवायचा आहे हे ज्याला कळतं त्याला म्हणतात वेल्थ मेकर. एसआयपीचा छोटासा पार्ट सांगतो आणि माझा कार्यक्रम संपवतो. एसआयपी हा माझ्याकडनं अत्यंत दुर्लक्षित असलेला प्रकार होता. मी खूप चांगल्या भागामध्ये तलाठी होतो आणि तिथं तलाठी असल्यानंतर काही गोष्टींची चणचण मला जाणवली नाही, परंतु मनावरती सारखं ओझं होतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं करतोय. मी आज फार स्पष्ट बोलतोय, कदाचित मी आतापर्यंत एवढं कुठं बोललो पण नाही. आणि मग ह्या ओझ्यातून आपण कधीतरी मुक्त झालं पाहिजे. मग मुक्त होण्यासाठी काय, तर मला उत्पन्नाचा एक दुसरा मार्ग जर मिळाला तर मी त्या ठिकाणी मुक्त होऊ शकतो. आणि 2015 ला ज्यांचं मी सातत्याने नाव घेतलं विठोबा पाटील म्हणून, त्यांनी मला एसआयपी चालू करून दिली. एसआयपी म्हणजे काय, तर दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम कपात होणे, की त्या म्युच्युअल फंडकडे जाणे आणि म्युच्युअल फंड ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणे. आणि त्यांनी मला त्याचं बळजबरी फॉर्म भरून वगैरे चालू केली. मला त्याचं काही महत्व वगैरे काही माहित नव्हतं. महत्व माहित नसल्यामुळे काय झालं अविनाश सर की 2018 मला गाडी घ्यायची होती. गाडी घ्यायची फार हाऊस होती, गरज नव्हती पण हाऊस होती. आणि मी गाडी घेण्यासाठी ती एसआयपी मोडली. त्यावेळेस काहीतरी साधारणतः 30,000 रुपये जमा झाले होते. 30चे काहीतरी 35-36 रुपये झाले आणि मला वाटलं काही पैसे वाढत नाही, मी ते मोडून मोकळं झालं. पण इन बिटवीन काय झालं की त्या व्यक्तीने म्हणजे जो काही त्या म्युच्युअल फंडवाला होता त्यांनी एसआयपी बंद करताना आणखी सर म्हणे एक एसआयपी चालू करू आपण 1000 रुपयाची. ती चालू केली 2018 ला. साधारणतः 6 वर्ष झाले. 6 वर्षामध्ये माझे साधारणतः 72,000 रुपये जमा झाले. बघा वेल्थ मेकर काय म्हणतात, म्हणजे संपत्ती कशी बनली जाते याचं मीच माझं पाहिलेलं उदाहरण की सुरुवातीला 1000 रुपये जाताना मला काहीच ते वाटलं नाही, परंतु 72 महिने आज झाले आणि 72 महिन्यानंतर आज त्याच 1000 रुपयाचे 72,000 तर माझे जमा झाले. आणि मागच्या 6 वर्षामध्ये माझी ती रक्कम जवळजवळ 150% रिटर्न त्या रकमेने मला दिलेली आहे. आता आपण XIRR किंवा CAGR बघितला, त्याचा माझा CAGR आहे 28%. म्हणजे बँक मला 2 ते 3% परतावा देते, एफडी मला 5 ते 6% देते, त्यांनी मला 28% परतावा दिलेला आहे. आणि माझे 72,000चे किती रुपये झालेले ते साधारणतः तुम्हाला मी एकच मिनिट, येस 72,000चे आज माझे झालेले आहे 1,80,000 रुपये. म्हणजे 72 दुने 140 पर्यंत 140च्या वरती माझा तो कार्यक्रम झालेला आहे. एवढी ताकद त्या एसआयपी मध्ये दिसली. आणि मागच्या काही दिवसामध्ये मग मी एसआयपी ला सुरुवात केली. मागच्या 2 ते 3 वर्षापासून सुरुवात केली. हेच माझे आकडे दाखवतो, फक्त एकदा बघा. नोव्हेंबर 2023 म्हणजे मागच्या दिवाळीला सगळ्यांना दिसतंय? हो हो हॅलो, हो सर दिसतंय. मागच्या नोव्हेंबरला माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती 3,20,000. त्याचे झाले होते 4,12,000. म्हणजे मला परतावा मिळाला होता 91,000चा. नोव्हेंबर दिवाळीला असंच घरी बसलो, घरी बसल्या स्क्रीनशॉट काढला. XIRR होता माझा 19% आणि रिटर्न होते माझे 28% टोटल जर बघितले. मित्रांनो, नोव्हेंबर पासून तर जुलैमध्ये म्हणजे साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै मागच्या 8 महिन्यातला जर तुम्ही फरक बघितला तर 8 महिन्यामध्ये माझे 3,20,000 5,20,000 इन्व्हेस्टेड झाले. परंतु जे माझे रिटर्न 91,000 होते, 91च्या ठिकाणी तुम्हाला किती दिसत आहे? 280. 280. म्हणजे 91 दुने जर घेतले तर ते होतील 180.
बरोबर आहे. 919 9 2 18 9 3 27 300 जवळजवळ 3 पट पैसा माझा मागच्या ह्या 7 ते 8 महिन्यामध्ये तयार झालेला आहे. फक्त एवढंच आहे की मी छोटंसं झाड लावायला सुरुवात केली. एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला 20 लाख 30 लाख 10 लाख 50 लाख नको. तुमचं मुलाचं शिक्षण असेल, तुमचा भविष्यातला प्लॉट असेल, घर असेल, दार असेल, तुम्ही जर थोडं म्हणजे 1000 2000 पासून जरी सुरुवात केली तरी एक मोठी रक्कम तुमच्या भविष्यामध्ये तयार होऊ शकते. म्हणजे विचार करा की जी मी सुरुवात 1000 पासून केली होती, आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आज माझ्याकडे काळा पैशातला 1 रुपया मी घेत नाही, तरी माझी दर महिन्याला 17,500 एसआयपी आहे. दर महिन्याला जबरदस्त. 17,500 मी काही एकदा चालू केले नाही पवार सर. Yes, sir. मी टार्गेट कशाला ठेवलं, माझा वाढणारा डीए आणि माझा वाढणारा इन्क्रीमेंट. मला इन्क्रीमेंट लागलं, डीए लागलं. आता जो डीए आता लागतोय तो तुमचा जानेवारी पासून आहे. तुम्हाला नाही भेटलं तर किती जणांचे घर बंद पडले? काहीच नाही. नाही बंद पडले ना, बरोबर आहे. मग त्याच डीए समजा आता माझा 4,000 पगार वाढतो, जो मी आपल्या ग्रुपवर टाकला. आता 4,000 ऐवजी मी साधारणतः 2,000 जरी एसआयपी चालू केली आणि उरलेले 2,000 खर्चाला ठेवले तरी चालतं. गुंतवणूक आपल्याला कशी लाभदायक ठरू शकते हा सांगण्याचा माझा प्रयत्न होता. तुमच्या काही शंका कुशंका असतील तर आपण त्याच्यावरती बोलू. आणि मग वानखेडे आपले पवार वाडेकर सर दिसले कोणतरी आता इथे, म्हणून पवार सरांच्या परवानगीने आपण ह्या सेशनचा शेवट करू. माझ्या शंका असतील तर विचारा. सरांनी खूप म्हणजे एवढं जवळपास आता मला वाटते 2 तास झाले सर, आणि कधी 2 तास निघून गेले खरंच कुणालाच कळालं नाही. मला तरी असं वाटतं प्रामाणिकपणे, कारण शेवटी पैशाचा विषय होता. विषय पैशाचा असलो की आपल्याला वेळ कळत नाही, आणि त्याचाच अनुभव आला. खूप छान आपण मार्गदर्शन केला, त्याबद्दलही मी आपले परत एकदा आभार मानतो. आणि कुणाच्या काही अडचणी किंवा कुणाला काही सरांना बोलायचं असेल तर बोला. सर नमस्कार, मी प्रशांत केरकर आहे, तलाठी आहे चाकूरला. बोला सर. काय नाही सर, आपण खूप चांगल्या पद्धतीनं हे माहिती दिली. असं आहे, जर हेच सेशन जर कलेक्टर साहेबांनी वगैरे अरेंज करायला सांगितलं असतं तर संख्या 200च्या आसपास, म्हणजे एक जण सुद्धा मिस केलं नसतं. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की स्वतःच्याच माहिती म्हणजे फायद्यासाठी काही गोष्टी करायच्या असतील तर आपण त्याला दुर्लक्ष करतो. आणि आपण खूप दिलखुलास पद्धतीनं, जर आपलं नाव ऐकून होतो मी, आपण म्हणजे त्याचा प्रत्यय दिला सेशनमध्ये की दिलखुलास पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगितल्या. जेवढं अन्न वस्त्र निवारा गरजेचं आहे तसंच आता इकॉनॉमिकल म्हणजे नियोजन करणं खूप काळाची गरज आहे. आपले लातूर जिल्ह्याकडून धन्यवाद. याच्यात तुम्हाला सांगतो प्रशांत सर, अविनाश सरांचं म्हणणं होतं की आपण इथं जसं तुम्ही म्हटलं त्यांच्या डोक्यात नियोजन होतं, परंतु कसं की सगळ्या लोकांना एका ठिकाणी वगैरे बोलून त्यापेक्षा आपल्याकडे ऑनलाईन माध्यम चालू आहे, बरोबर आहे. आणि शेवटी मूळ मुद्दा तुम्हाला सांगतो की मला हे सगळं समजायला माझ्या आयुष्याचे 10-12 वर्ष गेली, बरोबर आहे. जोपर्यंत आपल्याला झटका बसत नाही ना, आज मला तुम्ही 1 रुपयाचं जरी महत्व सांगितलं साहेब, मला ते एमपीसीचा अभ्यास करताना अविनाश सर कधीच कळलं नाही की त्या अर्थशास्त्रात दाखवायचे 1 रुपया कसा येतो 1 रुपया कसा जातो. मी म्हणायचे कोटीच्या आकडे सांगतात आणि 1 रुपया कसा येतो 1 रुपया कसा जातो हे काय सांगतात. परंतु आता आयुष्यात सगळं कळायला लागलं. आणि असो 200 लोक हजर असले तरी तोच इफेक्ट आहे. अगदी मी सांगतो, अविनाश सर जर म्हटलं असतं या सेशनला एकच माणूस आहे तर जेवढं मी पोटतिडकीने तुम्हाला सांगितलं तेवढं एकालाही सांगितलं असतं, कारण दिवा एकच पेटतो, बरोबर आहे. Yes, तो एक दिवा पेटवला पेटवतो, त्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. आणि याच्या मागची माझी एकच तळमळ आहे की कुठेतरी आपल्याकडे फार वाईट नजरेने पाहिलं जातो. चला बसमध्ये बसून माझा तलाठी म्हणलं ना की ते शेजारी वाटतं पैशाचं झाड बसले आपल्या शेजारी, लुटून पिटून घेऊ काय करून, बरोबर आहे. तुम्ही तलाठी, पण त्याला तर आपलीच परिस्थिती माहित नसते. असो काही भाग नाही, हरकत नाही. आणि माझं हे काय आहे की जे मला माझ्या गुरुंनी शिकवलं की कोणाचा तरी वाईट पैसा वाढला पाहिजे. फार एक सुंदर कवीच्या 4 ओळी मी वारंवार ठिकाणी ऐकवतो किंवा मी ऐकल्या की कोणी म्हणतो महाबाप इमानदार, सॉरी कोणी म्हणतो महाबाप जागीरदार आहे, कोणी म्हणतो महाबाप जागीरदार आहे, कोणी म्हणतो महाबाप खासदार आहे, कोणी म्हणतो महाबाप वतनदार आहे. कवी म्हणतो छाती ठोकून सांगतो हा जगाला पट्ट्या, माझा बाप इमानदार आहे. आता ह्या इमान आणि इनाम मध्ये थोडं कन्फ्युजन झालं असेल, पण कवीचं एकच म्हणणं आहे की कवी जगाला सांगतो की त्याचा बाप इमानदार आहे. मला प्रश्न पडतो की मी माझ्या बापाबद्दल सांगू शकतो, कारण माझे वडील शेतकरी किती इमानदार आहे, माझी पोरगी माझ्याबद्दल सांगेल, बरोबर आहे. आणि तिने माझ्याबद्दल सांगावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि एवढंच हा त्यातला मागं प्रांजळ. आणखी कोणाची काही शंका असेल तर बोलू शकता, अदरवाईज मग आपण थांबतो. वाडेकर सरांचं आलं, खूप छान प्रशिक्षण, थँक्यू. बोला बोला सर. मी एकदा NPS ला लॉग इन करायचा प्रयत्न केला होता, ते काही लॉग इन होत नाही. पासवर्ड आधी एकदा मी ट्राय केलं होतं, परंतु ते पासवर्ड वगैरे रिसेट केला त्या विसरला मी. परत पासवर्ड रिसेट करा. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओटीपी येतो ना सर. आता मी ट्राय करून बघतो, खूप दिवस झाला केलं नाही त्याला. किंवा माझा नंबर घ्या पवार सरांकडून, मला कधी फोन करा. तुमचं लॉग इन करून देण्याची माझी. ओके सर, ओके, थँक्यू सर. अजून आणि कोणी असेल तर हा, प्रतिक्रिया द्या. सरांचं सेशन एवढं 2 तासाची मेहनत आहे सरांची, नाही. व्यक्त व्हायचं असेल तर. आप्पा, बोला बोला. मी अनिल उमाटे बोला, एरंडोला बोला. होतो. हा, एरंडोला होतो. तर ज्या वेळेस तुम्ही जळगावमध्ये जशा पद्धतीने काम करत होता त्या पद्धतीनं पवार साहेबांचं काम आहे. हे जे सेशन आहे ह्याच्या अगोदरचं जे चेंज करायचं आहे ते पवार साहेबांनी मला असंच कलेक्टर साहेबांच्या भेटायला गेलो होतो आम्ही, तर त्यावेळेस मला त्यांनी मार्गदर्शन करून ते बदलायला लावलं. पण माझ्यासोबत 10-15 जणांची बदलायला लावली. आणि त्याच्याबद्दल आपल्याला एवढा असून सुद्धा मागे मी तुमचं सेशन आहे असं समजलं, लिंक पण आली होती, काही कारणावाचून बघणं झालं, पण आज पूर्ण लक्ष देऊन बघितली तर त्याचा आनंद वाटला आणि खूप छान प्रशिक्षण झालं. मागे मला वाटतं इडिट मुलाला मी तुम्हाला केव्हाही त्रास दिलाय, म्हणजे हे चालत नाही, हे सातबारा चालत नाही, ते होतंय. तर तशा पद्धतीचं अविनाश पवार साहेबांचं सर्व जिल्ह्याला मार्गदर्शन असते. उमाटे साहेब, मी पवार साहेबांच्या मुद्द्यावर येतो. तुम्ही आता चेंज कधी केलं? 8 दिवस झाला सर. हा, ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्ही आणखी 8 महिने बघा, परत तुम्ही पवार साहेबांचं नाव 4दा घ्याल.
नाही नाही नाही, पवार साहेबांनी त्यांचं प्रॅक्टिकल दाखवले मला की तुमचं 9:37 आहे, माझं 11.40 आहे. Yes, yes, yes. आणि पवार साहेबांचं खरंच कौतुक की हा होणारी माणूस आहे की बुवा जिल्ह्यातल्या लोकांना काहीतरी लाभ मिळाला पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. हो, हो, हो. आणि त्यावरती चर्चा चालू. ओके, बरं वाटलं उंबाटे साहेब तुम्हाला बोलून, आमचे जुने सहकारी आहे. यस, तुमचे जुने सहकारी. आणि आता आमच्याकडे तालुका अध्यक्ष आहेत तिजोरकोटला. दादा काही बोलायचंय का दादाराव? सर बोल बाबा. यायला का आवाज येतोय? हा, येतो. चांगलं एक प्रकारचं चांगलं सेशन केलं. आणि या मागचे एक उद्देश असे आहे का सर्वांना आर्थिक साक्षरता खरोखर आपली खूप ही आहे, उणीव आहे. आणि ती उणीव भरून काढण्याचं थोडंफार तरी प्रयत्न तुम्ही तर केलाच केला, त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. आणि विशेषतः आपले जे जिल्ह्याचे नवीन सचिव आहेत पवार सर, येस. योगायोग घडून आणला आहे, त्यांचं खरोखर स्वागत आहे आणि कौतुक आहे बरं त्यांचं. नाही तर कसं आहे, कम्युनिकेशन होत असतं, कम्युनिकेशनच्या माध्यमातून माहिती होतं, पण हे एकत्र 4 लोक येणं आणि 4 दादा पवार साहेबांचे 2 पगार आहे तरी त्याची तळमळी. त्याच्याबद्दल खरोखर तुमच्या दोघांचे बी आभार.